नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पहलगाममध्ये पर्यटकांवरती निर्घृण भ्याड हल्ला करण्यात आला. तिथल्या पर्यटकांना पहिले तुम्ही हिंदू आहात की मुसलमान हा प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर ते मुसलमान नसल्याची खात्री पटल्यावरतीच त्यांना गोळ्या घालण्यात आला. या एकूण संपूर्ण घटनेबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत आणि ह्याला कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे याच्याबद्दल लोक काय सांगतायत हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. आणि आपण सगळ्यात ज्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या पुढच्या भागामध्ये. ॲक्च्युली सर्वात आधी तर मी जे पहलगाममध्ये जे दुःखद घटना घडली आहे त्याचा जाहीर निषेध करते आणि जे मृत पावले आहेत त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. हे जे पहलगाममध्ये जे दुर्दैवी अटॅक झाला आहे तो अत्यंत असा दुर्दैवी होता. तर हे जे झालं आहे हे खूपच अशी चुकीची गोष्ट झालेली आहे. एक हिंदू म्हणून मी त्याचा तीव्र विरोध करते आणि स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षानंतरही आपण आज त्याच गोष्टींवर आपण जे युद्ध चालू आहे जे असे दुर्दैवी अटॅक्स वगैरे होतात हे खूपच चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की काश्मीर हे एक पर्यटन स्थळ आहे, बरोबर आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच लोकांची जी जीवनशैली आहे किंवा जे ते यावरच अवलंबून आहे. आज तिकडचेही लोक खूप दुःख व्यक्त करतात या सगळ्या गोष्टींचं. तर हे होऊ नये म्हणून आपल्याकडनं एक पाऊल पुढे जाऊन आपण त्याची प्रिकॉशन्स घ्यायला हवे होते. जर हे इतकं मोठं पर्यटन स्थळ आहे तर इतके टेररिस्ट येऊन तिकडे अटॅक करतातच कसे, ते पण पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी हे सगळं जे केलेलं ते अत्यंत दुर्दैवी. यात आपली ही कुठेतरी जी संरक्षण यंत्रणा आहे ती कमी पडते असं मला वाटतं. टेररिझम संपवणं हे फर्स्ट आपली प्रायोरिटी असली पाहिजे आणि त्यासाठी जसं मी आता अगोदर बोलली की जी आपली संरक्षण यंत्रणा आहे, जे आपले गृह खाते आहेत त्यांनी यावर बारकाईने लक्ष ठेवून टेररिझम आधी तिकडनं संपवलं पाहिजे. काश्मीर आपलाच एक पार्ट आहे, तिकडे आपण जाऊन त्याचा आनंद जो घेतो त्याच्यात काही चुकीचं असं नाही आहे. पण जर तिकडे आपल्या पैशांचा तिकडे चुकीचा जर उपयोग होत असेल तर आपली गृह यंत्रणा आहे त्यांनी याच्यावर भर देणं गरजेचं आहे. म्हणजे जाणं चुकीचं नाही आहे, तो आपल्या भारताचाच एक पार्ट आहे आणि आपण जर तिकडे जातो तर ते चुकीचं नाहीच आहे. पण तिकडे जे टेररिझम आहे मग तसं बघायला गेलं तर आपल्याला सगळीकडे आहे, पण मग सगळीकडे आपण राहणं नाही सोडू शकत ना. तर आपण आपली संरक्षण यंत्रणा जास्त स्ट्रॉंग करून तो तिकडनं संपवला पाहिजे असं मला वाटतं. आपण जे पाऊल आत्ता उचलतोय हे आधीच उचलायला हवे होते, जेणेकरून असे बरेच अटॅक्स आपल्याला थांबवता आले असते. जसे बाळासाहेब ठाकरेंनी पण आधी पण सांगितलं होतं की एकही पाकिस्तानी इथे राहता कामा नये, एकही बांगलादेशी इथे राहता कामा नये. आणि जर असं काही झालंच तर मी त्याची कुठेही म्हणजे त्याचं कुठेही मी अदालतमध्ये जे ते सगळं चालतं ते मी करणार नाही. डायरेक्ट शूट अँड अटॅक असा त्यांचा पवित्रा असेल तर तो पवित्रा आता आपल्याला जोपासण्याची खूप गरज आहे आणि तो स्ट्रॉंगली अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. आता जर तिथे लोक पिकनिक म्हणून कुठेतरी फिरायला गेले होते, एक तिथे काश्मीर म्हणजे आपण जन्नत मानतो, पण आज त्या जन्नतच्या ठिकाणी तिथे मृत्यूचे तांडव झालेले आहेत. तर हे अंगावरती काटा आहे तो विचार करून सुद्धा, की फक्त त्यांना विचारलं की तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे, एवढं फक्त हिंदू कळल्यावरती त्या लोकांना त्यांच्या मुलाबाळांसमोर गोळ्या झाडलेल्या आहेत. हा ऐकून सुद्धा एक अंगावरती काटा येतो, भीती वाटते. कसं झालं असेल, त्या बायकांनी काय रिॲक्ट केलं असेल, त्या लहान मुलांचं काय झालं असेल ज्यांनी स्वतःच्या वडिलांना असं गोळी मारून म्हणजे त्यांच्यावर जे काय झालं ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. विचार करून सुद्धा एक असं भीती वाटते. तर एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की जर मुसलमान लोक जर हिंदू धर्म वगैरे विचारून आपल्याबरोबर जर असं करत असेल तर टिट फॉर टॅट करायला काय हरकत आहे. आता आपल्यालाही असंच काहीतरी करायला पाहिजे आणि मला मोदीजींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी काहीतरी मोठा निर्णय घेतला पाहिजे या गोष्टीसाठी असं मला वाटतं एक नागरिक म्हणून. जर आपल्याच पैशांनी जर आपल्यावरतीच काय बरं अटॅक होणार असतील तर आपण ते टोटली सगळं बंद केलं पाहिजे. त्यांच्या पाकिस्तानमध्ये जर आपल्या इकडनं काय आयात विक्री काय जे पण काही होत असेल ते टोटली बंद झालं पाहिजे. आणि आपण नागरिक म्हणून सुद्धा आर्मीवाल्यांना सपोर्ट करायला पाहिजे. पहिली गोष्ट हे असं होतं आपल्या भारतामध्ये ते वाईट आहे. दुसरी गोष्ट तुम्ही हिंदू आहे असं बोलून पण तुम्ही आम्हाला मारताय ते वाईट आहे. याच्यावर उत्तर दिलं पाहिजे आपण. मोदी साहेबांनी याच्यावर पाऊल उचललं पाहिजे. जो हुआ अच्छा नहीं हुआ, ऐसा होना नहीं चाहिए था. किसी एक कास्ट है कि किसी को ऐसा करना नहीं चाहिए. बेकसूर लोग को मारना बहुत अपराध है, उनको छोड़ना नहीं चाहिए.
कठिन से कठिन कार्रवाई उनके ऊपर होना चाहिए और जस्टिस मिलना चाहिए। जिसके परिवार में हुआ है बहुत बेकार हुआ है, तो जस्टिस उनको मिलना चाहिए और जल्दी से जल्दी मिलना चाहिए। उन परिवार को हम सहानुभूति दे सकते हैं कि ऐसा दोबारा ना हो किसी के साथ में। हम ये आपको आशा देना चाहिए, हमको उनके सपोर्ट में रहना चाहिए। जिसके परिवार में हुआ है, बीता हुआ है, इन काफ़ी निंदनीय हुआ है, बहुत दुखद घटना हुआ है। सरकार को स्ट्रिक्ट एक्शन लेना चाहिए इसके ऊपर और हम सबके उनके परिवार के साथ में हैं हम। तो हमारा यही अच्छा है कि उनके जस्टिस मिलना चाहिए उनके परिवार को जिसके साथ में घटना हुई है। म्हणजे त्यांना फक्त मुसलमान लोकांना सोडायचं होतं, हिंदू लोक फक्त मारायचं होतं। इंटेन्शन काय म्हणजे हिंदू लोकांना कमी करायचं आपल्या देशाबरोबर। मग तेव्हाच होते ना आपल्या हिंदूंना विचारत होते आधी की तुम्ही कोण आहे, असं हिंदू माहिती पडला ते हिंदूला मारायचे आणि मुचे मुसलमान त्यांना सोडून द्यायचे। थांबवलं तर ऑब्व्हियसली पाहिजे आणि बॉयकॉट केलंच पाहिजे, कारण टुरिस्टिकला आपले चांगलं म्हणजे फिरण्यासाठी फॅमिली जाते, हे लोक येऊन असे मारतात ते चांगलं तर नसतं। या लोकांना बॉयकॉट म्हणजे केलंच पाहिजे असं बघायला गेलं तर। हे खूप वाईट झालं आहे आणि त्यामुळे ना हिंदू लोकांमध्ये तिथल्या भीती निर्माण झालेली। आजकाल तिथं कोणी जाण्यास मनाई करतात। कोणालाही विचारलं काश्मीरला जायचं आहे तर ते लोक म्हणतात नाही तिथं टेररिस्ट वाढलेलं आहे। मग हे संपवण्यासाठी ना लवकरात लवकर गव्हर्नमेंटने कारवाई केली पाहिजे। तर आपण जाणून घेतलं जनतेच्या मनात या हल्ल्याबद्दल नेमक्या भावना काय आहेत। सर्वांच्या भावनांचा, सर्वांच्याच मतांचा एकच सूर होता की आता पाकिस्तानला, दहशतवाद्यांना धडा शिकवलाच पाहिजे, ही विषवल्ली उखडून टाकलीच पाहिजे। ही सर्व मतं आपल्याला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।